नमस्कार. मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो. मंडळी, कालच आपण एक नवीन हेमंत तेलवेकर शो या चॅनेलवरचा नवीन एपिसोड आपण पाहिला. त्या एपिसोडचं किंवा त्या भागाचं शीर्षक होतं प्रेमभंग झालाय का? आणि आपला प्रेमभंग झाला असेल तर त्याच्यावरच्या दुःखाचं उत्तर म्हणून कालचा आपण व्हिडिओ केला होता. आपण तो व्हिडिओ पाहिला असेल. नेहमीप्रमाणे जितके व्ह्यूज यायला पाहिजेत तितके व्ह्यूज या व्हिडिओला आले जरी नसले तरी देखील हा व्हिडिओ हा ज्या लोकांनी पाहिला आहे त्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयोगाला पडला असेल, पडतही असेल, पडेल देखील पुढे. प्रेमभंग झाल्यानंतर अनेकांची अवस्था प्रचंड वाईट होते. खरं तर ते दुःख सांगताही येत नाही, सहनही करता येत नाही, अशा प्रकारचं असतं. कारण आपल्या समाजामध्ये प्रेम करणं आणि अशा गोष्टींमध्ये व्यस्त राहणं याला फारसा अर्थ नाही आहे किंवा ते जास्त आदरणीय नसतं, सन्माननीय नसतं. खरं तर प्रेमाकडं बघणं लोकांचा दृष्टिकोन, प्रेमाकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असल्याकारणानं प्रेम करणं म्हणजे काहीतरी गुन्हा करणं असं अनेक लोकांचा समज आहे. त्यामुळं प्रेम केल्यानंतर, प्रेमभंग झाल्यानंतर लोक आपली दुःख इतरांना सांगतात असं नाही आहे. त्यामुळं एक आतल्यात घुसमट होते, आतल्यात त्यांची प्रचंड वेदना त्यांना होते. परंतु या वेदनेवरती, त्यांच्या घुसमटीवरती काहीही उत्तर त्यांना सापडत नाही. अशा वेळेला अशा लोकांच्या मदतीसाठी एखादा असा व्हिडिओ आपण तयार करावा असं माझ्या मनामध्ये आलं आणि म्हणून कालचा तो मी व्हिडिओ तयार केला. असे अनेक लोक आहेत की ज्यांना आयुष्यामध्ये प्रेम मिळतं, परंतु ते प्रेम त्यांना आयुष्यभर त्यांना मिळत नाही. ते आपल्या एक्स पार्टनरवरती प्रचंड प्रेम करत असतात, परंतु काही कारणानुसार त्यांचं प्रेम पुढं जात नाही आहे. त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागतं. वेगळं होण्याचं दुःख हे प्रचंड असतं आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशापैकी असतं. वेदनेवरती तसा काही उपाय आहे का? यावरती अनेक ठिकाणी संशोधन झाले. अनेक ठिकाणी त्याच्यावरती विचारमंथन झाले. काही दुःख अशी असतात की काळ हा त्याच्यावरती औषध असतो. काही दुःख काळाबरोबर आपोआप कमी होतात. हे जरी खरं असलं तरी एखादी व्यक्ती त्या दुःखामधनं जात असते. म्हणजे दुःखाचा तो पिरियड असतो, तो दुःखाचा कालावधी, त्या दुःखाची तीव्रता इतकी प्रचंड असते की त्या व्यक्तीला इतर जगाचं काही भान राहिलेलं नसतं. इतर जगामध्ये इतर गोष्टी काय चालू आहेत तिकडं त्याचं लक्ष नसतं. तो मनातल्या मनात कुढत असतो, मनातल्या मनात त्याचं दुःख चाललेलं असतं आणि याच्यावरती त्याला उत्तर सापडत नाही आहे. त्याचं कशावरती लक्ष लागत नाही आहे. अशा वेळेला अशा व्यक्तीला खरं तर समजावून घेणं, त्याचं दुःख समजावून घेणं हे खरं तर गरजेचं असतं. परंतु ती व्यक्तीच समोर येऊन खरं तर आपलं दुःख प्रकट करत नसते आणि मनातल्या मनात कुढत असते. एकच व्यक्ती अशा व्यक्तीला मदत करू शकतो आणि ती व्यक्ती म्हणजे ती स्वतः व्यक्ती. अशा व्यक्तीनं आपल्या अवतीभोवती या दुःखावरती मात करण्याचे काही उपाय आहेत का? हे शोधलं तर त्याला जरूर त्या दुःखावरती मात करता येईल. परंतु दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं लोक दुःखावरती काही उतारा आहे का हे शोधतच नाही आहेत आणि त्यामुळं त्यांचं दुःख त्यांच्या मनामध्ये कायम राहतं. कित्येक माणसं त्यांचं दुःख आयुष्यभर कॅरी फॉरवर्ड करतात आणि नेहमीच त्यांचा स्वभाव एक मेलांकलिक राहतो. दुःखाच्या बाबतीमध्ये आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये महात्मा गौतम बुद्ध यानं खरं तर खूप मोठं संशोधन केलं आहे. त्यानं 4 नोबल ट्रूथचा शोध लावला. एक म्हणजे जग दुःखानं भरलेलं आहे, पहिलं नोबल ट्रूथ. दुसरं नोबल ट्रूथ त्यानं सांगितलं की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे.
तिसरं नोबल ट्रूथ त्यानं सांगितलं की दुःख निवारण्याचा मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं त्यानं जे नोबल ट्रूथ सांगितलं ते म्हणजे दुःख निवारण्याचे अ, मार्ग त्यानं दाखवून दिलेत. दुःख कसं निवारू आपण शकतो याचे मार्ग त्याने दाखवले. 4 नोबल ट्रूथ त्यानं परत एकदा त्याचा परत उच्चार करतो. एक म्हणजे जग दुःखानं भरलेलं आहे. तृष्णा याचा अर्थ मोह, आकर्षण. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. दुःख निवारता येतं आणि चौथं नोबल ट्रूथ म्हणजे दुःख निवारण्याचे मार्ग आहेत. आपण आता बौद्ध तत्त्वज्ञानाचा खरं तर अभ्यास करणार नाही आहोत. परंतु बुद्धानं हे जे सांगितलं 2500 वर्षापूर्वी ते आजही रिलेव्हंट आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. खरं तर मला ते स्वतःला वाटतं की बुद्धानं 2500 वर्षापूर्वी जे काही सांगितलं ते आजही रिलेव्हंट आहे. त्याच्या तत्त्वज्ञानापर्यंत त्याच्या तत्त्वज्ञाना बरोबर आपण जर संलग्न झालो, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे जर आपण वागलो, तर आपलं दुःख आपण काही प्रमाणात हलकं करू शकेल. खरं तर दुःख विरहित अवस्था आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणं हे तशी कठीण गोष्ट आहे. दुःख काही लोकांच्याच वाट्याला येतात असंही नाही आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी त्याच्या आयुष्यामधनं पराकोटीच्या दुःखामधनं गेलेला असतो. आणि त्यामुळं दुःख हे सार्वत्रिक आहे. दुःख हे सगळ्यांना होतं. परंतु दुःख आपण सावरायचं कसं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर देखील आपण अशाच पद्धतीनं शोधलं पाहिजे. आपण बोलतोय प्रेमभंगाच्या दुःखाबद्दल. प्रेमभंग मगाशी मी म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये प्रेम करणं आणि त्याच्यानंतर प्रेमभंग होणं या दोन्ही गोष्टींना फारशी किंमत नाही आहे. फारसा आदर या लोकांच्या वाट्याला येत नसल्याकारणानं प्रेमभंगाचं दुःख पचवणं कठीण जातं, ते व्यक्त करणं कठीण जातं. आणि म्हणून अशाच लोकांच्या मदतीसाठी हा व्हिडिओ आपण करतोय. खरं तर काल जो आपण पहिला व्हिडिओ केला तो प्रेमभंगाच्या दुःखावरती उतारा म्हणून आपण तो कालचा व्हिडिओ केला. तो या मालिकेमधला पहिला भाग म्हणूया. आणि आजचा व्हिडिओ हा त्याचा पुढचा भाग म्हणजे दुसरा भाग असा आपण म्हणूया. या दुसऱ्या भागानंतर आपण त्याच्या पुढे या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ करणार नाही आहोत. परंतु हे 2 भाग आपल्याला उपयोगाला पडतील. पहिला भाग म्हणजे प्रेमभंगाचं दुःख आपल्याला कमी करता येईल आणि ते कसं करायचं हे मी पहिल्या भागामध्ये सांगितले. दुसऱ्या भागामध्ये प्रेमभंगाचं दुःखाच्या संदर्भानं थोडी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि याही भागामध्ये तुम्हाला प्रेमभंगाचं दुःख कसं पचवायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो, तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. ती व्यक्ती आपल्याला हवी असते, आपल्याबरोबर हवी असते, आपल्यासोबत हवी असते. परंतु काही कारणानुसार त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या एक्स पार्टनरला तुमच्यासोबत संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत येणं शक्य नसतं. तिच्या काही अडचणी असतात आणि त्या अडचणी समजून घेण्याचा एक प्रयत्न एक पार्टनर म्हणून आपला असला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रेमाचं दुसरं नाव समर्पण आहे. प्रेमाचं दुसरं नाव त्याग आहे. त्यामुळं जेव्हा समोरची व्यक्ती आपला एक्स पार्टनर जेव्हा त्याच्या अडचणींबद्दल बोलत असतो, जेव्हा त्याच्या अडचणींबद्दल तो कन्सर्न असतो, तेव्हा जेन्युइन त्याची काहीतरी अडचण असू शकते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आवश्यकतेनुसार आपण समर्पण करायला तयार असलं पाहिजे. मला मान्य आहे की ही सगळी गोष्ट सांगणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करता येणं अतिशय कठीण आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्यासोबत त्याच्या अडचणी असताना देखील आपल्यासोबत राहते, तेव्हा तिच्याबरोबर आपल्याला आयुष्य एन्जॉय करता येत नाही. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जेव्हा समोरची व्यक्ती 100% आपल्यासोबत असते, आपल्याबरोबर येण्याची त्याची इच्छा असते, तेव्हा तिच्याबरोबर आयुष्य जगण्याला जितकी मजा असेल, तेव्हा त्या व्यक्तीची इच्छा नसताना तिच्याबरोबर जगणं हे कठीण असतं. आणि म्हणूनच आपल्याला अशा व्यक्तीनं जेव्हा आपल्यासमोर तिच्या अडचणी व्यक्त केलेल्या असतील आणि तिला पुढे आपलं रिलेशन कॅरी फॉरवर्ड करता येणं शक्य नसेल, त्यावेळेला आपण तिला सोडलं पाहिजे.
अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं, एखादी व्यक्ती आपल्यासोबत आपण परफेक्ट आहोत, आपण बेटर आहोत, हे सगळं जरी खरं असलं तरी देखील एखादी व्यक्ती आपल्यासोबत आयुष्य काढायला तयार नसते. याच्या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. त्या सगळ्या कारणांची आपण चर्चा करणार नाही आहोत. परंतु जेव्हा एखादे रिलेशन ब्रेकअपवरती येऊन ठेपलेलं असतं, तेव्हा त्याच्या पाठीमागचं एक जेन्युइन कारण एक असतं, ते म्हणजे आपल्या एक्स पार्टनरच्या मनात आपल्याबद्दलचं आकर्षण कमी झालेलं असणं होय. हे आकर्षण का कमी होतं, कसं कमी होतं, हे मला माहिती नाही आहे. परंतु प्रेम हे एका वेदरप्रमाणे असतं. लव्ह इज लाईक अ वेदर असं म्हटलेलं आहे. लव्ह इज लाईक अ वेदर. वेदर म्हणजे हवामान. हवामानामध्ये सातत्यानं जसा बदल होतो, तसं मानवी भावभावनांमध्ये सातत्यानं बदल होत असतो. दीर्घकाळ एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर देखील एखाद्या व्यक्तीबद्दलचा तोचपणा, तो स्टिरिओटाइपनेस एक्स पार्टनरच्या मनामध्ये तोचपणा कदाचित राहिल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा आकर्षकपणा कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्या एक्स पार्टनरच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण कमी होण्यापाठीमागचं आणखी कारणं सांगता येतील, आणखी काही कारणं सांगता येतील. ती म्हणजे आपलं अधिकाधिक त्यांना उपलब्ध असणं. अधिकाधिक त्यांना आपण उपलब्ध असू, फोनवरती, प्रत्यक्षात, सातत्यानं आपण उपलब्ध असू. जसं मराठीमध्ये म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा. त्या पद्धतीनं आपण सातत्यानं त्या व्यक्तीच्या साठी उपलब्ध असेल, तर त्या व्यक्तीच्या मनातलं आपल्याबद्दलचं प्रेम म्हणण्यापेक्षा आकर्षण हे कमी होतं. आकर्षण हे आदर निर्माण करत असतं आणि आदर हे प्रेम निर्माण करतं, हे मी कालच सांगितलंय. प्रेमासाठी आदर आणि आदरासाठी आकर्षण या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दलचं आकर्षण जेव्हा कमी होतं, तेव्हा आपोआपच आदर कमी होतो आणि पुढे जाऊन प्रेमही कमी होतं. त्यामुळं सातत्यानं अवेलेबल असणं हे जरी आपल्याला योग्य वाटत असेल, तर तो एक दुर्गुण आहे. रिलेशन खराब करण्यासाठी ते कारणीभूत होऊ शकतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. प्रेमाचं तुटलेपणा किंवा प्रेमामध्ये भंग होणं, ब्रेकअप होणं याच्यामध्ये अनेक कारणं असली तरी देखील आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की प्रेम हे त्याग मागतं. खरं प्रेम हे त्याग मागत असतं. खरं प्रेम हे समर्पित वृत्तीनं केलं जातं. आणि म्हणून जेव्हा आपला पार्टनर भले तो बरोबर आहे, भले तो आपल्याबरोबर प्रतारणा करतोय, भले तर तो आपल्याबरोबर योग्य वागतोय आणि असं असताना देखील त्याला आपल्यासोबत आपल्या रिलेशनमध्ये राहण्याला अजिबात इंटरेस्ट नसेल, तर अशा व्यक्तीला घेऊन आपलं आयुष्य पुढं चालू ठेवणं हे अतिशय कठीण असतं आणि म्हणून आपण वेळीच विचार करून या रिलेशनला आपण तिलांजली द्यायला पाहिजे. आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो, आपल्याला प्रचंड वाईट वाटतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती मग भले ती प्रतारणा करत असेल आणि तिला आपल्याबरोबर राहायचं नसेल, तर अशा व्यक्तीसोबत आपण राहणं त्रासदायक असतं. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती तिचं पुढचं आयुष्य कसं असेल त्याचं काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही. खरं तर आपणच तिचे सेव्हियर असू, आपल्याशिवायच तिचं चांगलं होणार नाही आहे, मीच तिचं भलं करेन, भलं होईल माझ्याबरोबर, असा विचार कर. तिनं तिच्यासाठी काहीतरी बेटर गोष्टी शोधल्या असतील. हां, तुमच्या मनामध्ये आत्ता एक मुद्दा आला असेल कदाचित, मला ती सोडते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जात असेल, कदाचित नसेल, पण समजा ती जात असेल देखील, तर ती व्यक्ती आपल्यापेक्षा, माझ्यापेक्षा अधिक चांगली असेल का? नो. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक चांगली नव्हे, ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वेगळी असेल. एवढाच तो विषय असतो. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक चांगली नसते, तर ती व्यक्ती वेगळी असते आणि नाविन्याचे काही दिवस ओसरल्यानंतर त्या नवीन व्यक्तीबद्दलचं प्रेम, त्या नवीन व्यक्तीबद्दलचं आकर्षण तुमच्या एक्सच्या मनामधनं निघूनही जाण्याची शक्यता असते. आणि लक्षात ठेवा, तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रतारणा करून जर तुमचं रिलेशन सोडून इतर व्यक्तीच्या
आयुष्यामध्ये जाणार असेल तर ती गोष्ट फार काळ टिकत नाही. याचं कारण असं की इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, रिलेशनशिप बेस्ड ऑन बिट्रेयल इज अ क्रॅक्ड मिरर, जे आपण थंबनेलमध्ये पण आपण बघितलं आहे. म्हणजे बिट्रेयलवरती आधारित असलेलं नातं हे एक तुटलेल्या आरशाप्रमाणे आहे. म्हणजे तुमच्याबरोबर इतक्या वर्षाचं रिलेशन असताना देखील, तुमच्याबरोबर इतके वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर देखील काही कारणानुसार किंवा तिच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण कमी झालं म्हणून म्हणा किंवा इतर अन्य कुठलं कारण असेल म्हणून म्हणा, तुमची एक्स पार्टनर ही जेव्हा तुम्हाला सोडते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाते, तेव्हा अर्थातच तुमच्याबरोबरचं असलेलं हे नातं जे आहे ते ती खुलेपणानं दुसऱ्या व्यक्तीला सांगून तिच्या आयुष्यामध्ये जाणार नाही आहे. तुमच्याबरोबरचं असलेलं नातं ती दडवूनच, लपवूनच नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाणार आहे. याचाच अर्थ ती या नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जात असताना तिचा गत इतिहास ती 100% लपवणार आहे. परंतु हे ती किती दिवस लपवू शकते? ते पुन्हा नवीन व्यक्तीच्या दृष्टीस येईल का? नवीन व्यक्ती कसा तिच्याबरोबर वागेल? याच्याशी आपलं देणं घेणं नाही आहे. पण जेव्हा अशा पद्धतीनं तुमची एक्स पार्टनर जेव्हा हा तिचा गत इतिहास लपवून जेव्हा नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाते, तेव्हा नाविन्याचे काही दिवस ओसरल्यानंतर तिला स्वतःच्या चुकीच्या गोष्टीची जाणीव होऊ शकते. जर ती योग्य व्यक्ती असेल तर. जर तिला चांगुलपणाची, वाईटपणाची चाड असेल तर तिच्या हातून तिनं जी काही केलेली गोष्ट आहे त्याची तिला जाणीव होऊ शकते. परंतु त्यावेळेला बोलूनही उपयोग नसतो, जगाला सांगूनही उपयोग नसतो, कुणाला ती सांगू पण शकत नाही आहे. आपल्या मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला तुमचा एक्स पार्टनर ही गोष्ट सांगू शकत नाही आहे. आतल्या आत कुडत राहणं एवढंच त्यांच्या हातामध्ये उरतं. सकाळी मी ट्विटरवरती एक पोस्ट वाचली, झूठ से पाया गया सुख शर्म और भय हमेशा निर्माण करता है. हे वाक्य किती योग्य आहे पहा. झूठ से पाया गया सुख हमेशा भय और शर्म पैदा करता है. किती सुंदर वाक्य प्रेमचंद या हिंदी कवीनं हे त्यांनी सुभाषित म्हणून वापरलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळं आज जेव्हा तुमचा पार्टनर तिच्या काही जेन्युइन कारणामुळे ती तुमच्यापासून वेगळी होते, लेट देम गो. ती प्रतारणा करून तुमच्याबरोबर वेगळी होत असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे झूठ से पाया गया सुख याची प्रचिती तिला येईल आणि तिचं काहीही होऊ दे, त्यांनी घेतलेला तो निर्णय असतो, तुमच्यापासून अलग होण्याचा जो निर्णय असतो तो त्यांनी घेतलेला निर्णय असतो. तुम्ही तर त्यांना खरं तर ते लोक तुमच्या आयुष्यामध्ये राहणार असतील तर तुम्ही त्यांना आयुष्यभर वागवणार असतात, त्यांच्याबरोबर आयुष्यभर चालणार असता. परंतु त्यांनीच तो निर्णय घेतला असल्याकारणानं तुम्ही त्या गोष्टीवरती फारसा विचार करून चालणार नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्यामधनं गेली त्या व्यक्तीचा विचार न करता तुम्ही आता तुमचा स्वतःचा विचार करायला पाहिजे. तुम्ही कसं स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकाल, तुम्ही कसं क्रिएटिव्हली तुमचं आयुष्य घडवू शकाल. तुमच्यापुढं खूप मोठं आयुष्य पडलेलं असतं. तुमच्याकडून तुमच्या घरातल्यांची खूप उमेद असू शकते. या सगळ्या लोकांच्या उमेदीला पात्र होण्याची जबाबदारी तुमच्यावरती असते. त्यामुळं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामधनं गेली, त्या व्यक्तीबद्दल दुःख न करता, खरं तर आपण इतर जे लोक आपल्यावरती प्रेम करतात, जे लोक आपल्यावरती विसंबून आहेत, ज्या लोकांची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, त्याचा विचार करणं हे कधीही हितावह असतं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये केवळ एकाच व्यक्तीनं आपल्याला व्हॅलिड करणं किंवा व्हॅलिडिटी देणं हे महत्त्वाचं का अनेक लोकांनी आपल्याला व्हॅलिडिटी देणं महत्त्वाचं? एक व्यक्ती जिच्यावरती तुम्ही प्रेम करताय परंतु ती तुम्हाला नाकारते, तिची व्हॅलिडिटी आपल्याला आवश्यक का भासायला पाहिजे? अर्थातच नाही बसायला पाहिजे. कारण आपल्याला आपलं आयुष्य, आपली माणसं, आपलं कुटुंब या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटायला पाहिजेत.
आणि त्यामुळं लक्षात हे ठेवा, कुठल्याही कारणानुसार एखादी व्यक्ती, आपण तिच्यावरती प्रेम करत असू, ती व्यक्ती आपल्याला सोडून देत असेल, तर फारसा विचार न करता, चिंता न करता, दुःख न करता आपण आपल्या आयुष्यावरती फोकस राहिलं पाहिजे. आपल्या स्वतःचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. बौद्धिक, शारीरिक, मानसिक डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि जाता जाता हे वाक्य, थंबनेलमधलं हे वाक्य आपण नेहमीच लक्षात ठेवा. रिलेशनशिप्स बेस्ड ऑन बिट्रेयल इज लाईक अ क्रॅक्ड मिरर. धन्यवाद.